पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या श्री मार्कंडे मंदिर शतक महोत्सवी समारंभ ज्ञाती संस्थेच्या वतीने साजरा करण्यात येत आहे। या संदर्भात आपण ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश पलमारी यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। मंदिरामध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पद्मशाली बांधवांना ते या आपल्या माध्यमातून आवाहन करणार आहेत। आपण बोलूया सुरेश अण्णांशी। नमस्कार सुरेश अण्णा, पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या मार्कंडे मंदिराचं शतक महोत्सवी कार्यक्रम आपण साजरा करत आहोत। आपल्या समाज बांधवांना आणि या मंदिरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांबद्दल आपण थोडीशी माहिती द्यावी। जय मार्कंडे। पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने यंदाच्या वर्षी आपल्या मार्कंडे मंदिराला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या शतक महोत्सवी निमित्त आणि लोककल्याणासाठी सर्व लोकांना सुख समाधान लाभण्यासाठी म्हणून पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने सर्व समाज बांधवाकरता यंदाच्या वर्षी शाकंभरी नवरात्र निमित्त 18 तारीख ते 25 तारखेपर्यंत आपण शतचंडी याग आणि यज्ञ महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। आजपर्यंत जवळजवळ 100 ते 125 समाज बांधवांनी वरील यागास बसण्यासाठी आपली नावे नोंदवलेली आहेत। तेव्हा माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे, आपण सुद्धा या लोककल्याणाच्या करता करण्यात येत असलेल्या शतचंडी यज्ञात आपण सहभागी होऊन आपले सुद्धा योगदान द्यावे अशी मी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने आपणा सर्व समाज बांधवांना विनंती करतो। तयारी कुठपर्यंत आली आणि शतचंडी याग व्यतिरिक्त आणखीन काय कार्यक्रम आहेत? यंदाच्या वर्षी जो शतचंडी यज्ञ आपण आयोजित करण्यात आलेला आहे, आपल्या पद्मशाली पुरोहित संगमाच्या माध्यमातून जवळजवळ 50 ते 60 पुरोहित वरील कार्यक्रम 8 दिवस संपन्न करणार आहेत आणि जवळजवळ संपूर्ण तयारी झालेली आहे। व तसेच यंदाच्या वर्षी आपल्या पद्मशाली ज्ञाती संस्थेला व मार्कंडे मंदिराला शतक महोत्सव होत असल्यामुळे आपल्या समाजभावात अनेक तरुण उद्योजक आहेत, आता आडमा सर सारखी माणसं जी 15,000 घरं उभी केलेत, ह्या लोकांचा सुद्धा जीवन गौरव पुरस्कार देण्यासाठी पद्मशाली ज्ञातीचा संकल्प आहे। तो लवकरच 1-2 महिन्यात तो सुद्धा कार्यक्रम आम्ही करणार आहोत। जवळजवळ 20 ते 25 तरुण पोरं आज त्यांचं भारत देशात सगळीकडे नाव झालेले आहेत, पण काही लोकांना माहीत नाही। त्या लोकांना सगळ्यांना माहीत होण्यासाठी आपल्या समाजातील तरुण कर्तृत्वान पोरांचा सुद्धा आम्ही पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्फे सन्मान करणार आहोत।